एव्हरीवन, कसे तुम्ही? आय होप तुम्ही सगळे चांगलेच असतील. तर आता आम्ही आलेली आहे जीवदानीला आणि जीवदानीचं मंदिर हे विरार ईस्टला आहे आणि खूप वर्षानंतर आम्ही इथे आलो. आय थिंक आम्ही रेचल 3 की 2 वर्षाची होती त्यावेळेस आम्ही आलेलो. त्याच्यानंतर आता आमचं येणं झालेलं इकडे. आणि आता माझ्यासोबत आहे पौरवी आहे, मम्मी, गुड्डी, विहा, आम्ही सगळे आलेले आहेत. चला तर मग आपण जाऊया मंदिराकडे. आता आम्ही चाललोय रोपवेने. आम्ही आता रोपवेचं तिकीट काढलेलं आहे. 5 जणांचं तिकीट. आता इकडनं आणि आता रोपवे आलेली आहे. रोपवेने रोपवेला तर त्यांना सांग पर पर्सन किती आहे. जर कोणाला जायचं असेल तर, जर तुम्हाला यायचं असेल तर इथे रोपवेची पर पर्सन 250 रुपीज आहे. चला मग थांब एक मिनिट. गुड्डीला आलेला आहे तिच्या सासूआईचा फोन. कुठे मावशी? मावशी हा, हे बघा मावशी, गुड्डीच्या मदर इन लॉ. अजून स्टार्ट झालेली नाहीये. सगळे बसलेले आहेत तिथे. फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ 4 डबे आहेत. शेवटपर्यंत ब्लॉग स्टार्ट झालेली आहे. कसं वाटतंय? मस्त. हे बघा, विरार 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 दाखवते तुम्हाला. हे बघा, नाही दिसत आहे इथून. आणि आता आमचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही चाललोय वरच्या बाजूला. अजून वर पुढे मंदिर आहेत, ते पण तुम्हाला दाखवते. चला तर जाऊया आपण पुढे. बरोबर त्यांच्या पायावरच. जय जय कर मैत्रे, जय जय कर. बघू कल्लू मासीची इच्छा पूर्ण होते की नाही ते. गुड्डी मासीची पूर्ण होणार. गुड्डी मासीचा कॉइन खाली पडला. हाताला चिपकते हे. सोडून किती वेळ नाही असं काय नाही. आता माझा नंबर आहे. कल्लूचं झालं का माझं. मम्मी तू केलं? मम्मीला कॉइन दे ना, माझ्याकडे कॉइन. परत परत स्टार्टच आहे. एवढं चिटकला. अरे वा. आता मी काय करते. बाळाची
आता रेचल ट्राय करते, बघू. काय एवढं मागते. जाऊ दे. मैत्री आहे बा. जय 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 का. व्हेरी गुड. जय जय. ए कबूतर गेला. नाच. थांबलं. गाणं स्टॉप झालं. गाणं स्टॉप झालं. नाच. देवीचं गाणं चालू आहे आणि या गाण्यावर मिया नाचते. अरे वा वा. मैत्री ये 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 इकडे. आपण प्रसाद घेऊया. नारळवडी आहे, खूप छान लागते. 20 रुपयाला एक आहे, तर मी 5 घेते. खूप छान लागते. इथलं झालं आमचं दर्शन. आता इथे ह्या साईडला एक मंदिर आहे, त्या मंदिरात चाललो आता आम्ही दर्शन घेण्यासाठी. चला. हे इथे एक मंदिर आहे बारोडा देवीचं. हे बघा. आता आम्ही इथे चाललोय खाली. मम्मीला आणि रेचलला चहा प्यायचा आहे, त्यासाठी खूप आता इथे चहा. कोण आहे इथे? आम्हाला इथे जायचं होतं वर. इथून पूर्ण विरार दिसतो, पण आता 6 वाजले की ते लोक बंद करतात. इथे लॉक लावलेलं आहे. आता काय जाता येणार नाही आम्हाला. आता आम्ही उतरतो, खाली जातो आता. हे बघा जीवदानी आई देवी. इथे हे आहे मंदिर आणि मी आता गाभाऱ्यामध्ये आहे. आणि इथे बघा सगळ्या देवींचे फोटो आणि त्यांची नावं आहेत. हे बघा. आणि ही जीवदानी आई. हे बघा. आम्ही इथे बसतो आता. चला आता आम्ही निघतो घरी जाण्यासाठी. चला चलो. रोपवेच्या ठिकाणी चाललेलो आहे. चला. किती पैसे भरले. तांत्रिक बिघाड चालल्यामुळे एक रोपवे खाली गेलेली आहे, अजून आलेली नाहीये. जेव्हा आता ती येणार तेव्हा आम्ही बसणार आणि जाणार. टिंग 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 टिंग. काय एक कुठून आला. सामनेवाली खिडकी पे चांद का तुकडा रहता. त्यावेळेस आम्ही असंच बोलायचं. आठवतंय नाही मला काहीच नाही. ताई एक रागावून तिकडे गेलेली आहे. तिकडे विहार राग आला. विहार रागावून हॉर्नचा आवाज येईल. इकडे ये. आला. हो.
निघालो आता आम्ही रोपवे मधून. हे बघा तुम्हाला व्ह्यू दाखवते. हे बघा विरार. आम्ही पहिल्याच सीटवर बसलेलो आहे. हे बघा इथे. हे बघा पूर्ण विरार, पूर्ण विरार. छान वाटतंय बघताना. हे जे ग्राउंड आहे जीवदानी देवीच्या मंदिराच्या समोरचं, तिथे वेड मूवी मधला एक सीन इथे शूट झालेला आहे क्रिकेटचा. त्यामध्ये रितेश देशमुख क्रिकेट खेळतोय तो हाच ग्राउंड आहे. हा बघा, हाच तो ग्राउंड आहे. आणि आता आम्ही पोहोचतोय खाली. हे बघा कसे बघत बसलो. त्यांच्यामध्ये कुठे मजा किती मजा नाही घेत. मी बघते कसे काय वरती जाऊ शकतो. बापरे. छान आमचं दर्शन झालं. आता आम्ही निघतोय आणि सगळ्यांना छान वाटलं मंदिरामध्ये येऊन, कारण की खूप वर्षानंतर आम्ही इथे आलो होतो. जवळ असून सुद्धा येणं झालं नव्हतं आणि त्यात लहान मुलं आणि उचलून घेऊन जाणं, त्यामुळे म्हटलं आता रोपवेने सगळ्यांना एकत्रच घेऊन जाऊया. आणि मग आम्ही आलो, छान दर्शन झालं. आता आम्ही निघतोय. चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.